खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावाची पाहणी करून पूरस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यानंतर विद्यामंदिर आंबेवाडी इथं अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली। यामध्ये माजी सरपंच मारुती पाटील यांनी रखडलेलं पुनर्वसन मार्गी लावण्यासह पुराच्या पाण्याची निर्गत व्हावी यासाठी रस्त्याच्या रचनेत बदल करावा अशी मागणी केली। ग्रामसेवक मुकेश कांबळे यांनी गावातील पूरस्थिती आणि स्थलांतर केलेल्या लोकांची माहिती दिली। खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी स्थलांतराला प्राधान्य देण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी नैसर्गिक आपत्तीमधील मानवनिर्मित प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहील अशी ग्वाही दिली। ठिकाणी मोठे छोटे ब्रिज बांधून पाण्याचा फ्लो रेग्युलेट करता यायला पाहिजे, जेणेकरून तिथं जी पातळी जी आहे ती एक फूट 1.5 फूट आणि कमीत कमी होऊ शकेल। पण ते काही नैसर्गिक असतात, काही माणसामुळे झालेले जे प्रश्न आहेत, निर्माण झालेले प्रश्न आहेत, ते आपण सोडवायचा पहिले प्रयत्न केला पाहिजे। नैसर्गिक आहे ते आपल्याला आत्ताच काही त्याला हात लावता येणार नाही, करता येणार नाही काही। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, माजी नगरसेवक राजू लाटकर, तौफिक मुल्लाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास बापू कदम, मंडल अधिकारी अनिल काटकर, तलाठी श्रीकांत नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।